एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्याचं लग्नाचं वय झाल्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. पण मात्र त्या तरुणाचं लग्न एका 24 वर्षीय तरुणीसोबत जमवलेलं होतं आणि त्या तरुणाला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडली होती. तर त्या तरुणीला सुद्धा तो तरुण मोठ्या प्रमाणात आवडला होता. मग त्या ठिकाणी एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी दोघा जणांची सोयरीक जमली, लग्नाची तारीख काढली आणि लग्नाची तारीख काढल्यानंतर दोघा जणांचं लग्न सुद्धा पार पडलं. मग लग्न पार पडल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे नवरी नवरदेवासोबत त्याच्या घरी गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी दोघा जणांची सुहाग रात्रीची वेळ झाली. मग सुहाग रात्रीसाठी दोघ जण त्यांच्या रूम मध्ये गेले. बेडरूम मध्ये गेल्यानंतर नवरदेव त्या नवरीला लगेचच कपडे काढ, माझ्यासोबत झोप असं म्हणू लागला. तर ती जी नवरी आहे ती म्हणत होती की आपण दोघं काय करू, गप्पा मारू, एकमेकांना समजून घेऊ, कारण की आपलं अरेंज मॅरेज आहे. एकमेकांना समजल्याशिवाय, एकमेकांच्या भावना जागृत केल्याशिवाय काय होणार आहे, अशी गप्पा ती त्या नवरदेवाला मारू लागली. पण मात्र नवरदेव गप्पा मारण्यामध्ये उत्साही नव्हता. त्याला त्या तिच्यासोबत सुहागरात्र साजरी करायची होती, म्हणून तो तिच्याकडे एकच नाद लावत होता. मग तो पहिल्याच दिवशी अशा पद्धतीनं नाद लावतोय म्हणून ती नवरी त्याला विरोध करत होती. माझी आज इच्छा नाहीये, मला करायचं नाहीये, असं थेट त्या नवरदेवाला सांगत होती. पण मात्र तो नवरदेव काही केल्या त्या नवरीचं ऐकतच नव्हता. बघता बघता दोघा जणांच्या बोलण्या चालण्यामध्ये वाद निर्माण झाला. एवढा वाद निर्माण झाला की तो जो नवरदेव आहे तो दुसऱ्या रूम मध्ये गेला आणि दुसऱ्या रूम मध्ये गेला आणि जेव्हा वापस आला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते कुठं घडलंय, काय घडलंय, मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. पण जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर पाहत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंतच बघायला मिळणार आहे. कृपया अर्धी माहिती सांगितली, तुम्ही पूर्ण माहिती सांगत नाही, तुम्ही खोटी माहिती सांगता, अशा रिकाम्या कमेंट करू नका. जर तुम्हाला खरंच पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर आपल्या गावरान गोष्टी यूट्यूब चॅनलला या आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. मग तुम्हाला समजेल बातमी खरी आहे का खोटी आहे. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे तामिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा जोशुआ नावाचा एक नवरदेव आहे, तरुण आहे. त्याचं एका 24 वर्षीय तरुणीसोबत 23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न झालं होतं. रीतिरिवाजाप्रमाणे दोघा जणांचं लग्न सुद्धा पार पडलं होतं. आता या दोघा जणांचं अरेंज मॅरेज असल्यामुळं घरच्यांनी ते लग्न जमावल्यामुळं दोघ जण एकमेकांना जास्त काही ओळखत नव्हते. पण मात्र तरी सुद्धा लग्न झाल्यानंतर ती महिला, ती नवरी, तो नवरदेव सुहागरात्रीसाठी एका बेडरूम मध्ये गेले होते आणि पहिल्याच दिवशी दोघांमध्ये वादविवाद झाला होता. कारण की नवरदेव तिच्यासोबत सुहागरात्र करायचे म्हणत होता तर ती नवरी त्याला विरोध करत होती, नको नको म्हणत होती, आपण गप्पा मारू, एकमेकांना समजून घेऊ, मग सगळं काही करू असं म्हणत होती. पण मात्र त्या नवरदेवाला काही केल्या दम निघत नव्हती असं त्या नवरीनं सांगितलेलं आहे. मग या बोलण्या बोलण्यामध्ये त्या दोघा जणांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि तो नवरदेव थेट त्या बेडरूम मधून उठला, दुसऱ्या रूम मध्ये गेला आणि त्यानं एक मोठा दांडका आणला आणि त्या दांडक्यानं थेट त्या नवरीवर हल्ला केला. तिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तिच्या डोक्यात गंभीर स्वरूपाने इजा केली. आता ती नवरी रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडलेली होती. जोरजोरात आरडत होती, वरडत होती. एवढ्या जोरात आरडत वरडत होती की तात्काळ त्या ठिकाणी तिच्या सासरकडचे म्हणजे नवरदेवाकडचे रूम मध्ये आले आणि त्यांना समजलं की नवरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि नवरदेव त्या ठिकाणाहून फरार आहे. त्यांनी तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं, तिच्यावर उपचार सुरू केले. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा त्या ठिकाणी पोलीस आलेले होते. पोलिसांनी चौकशी केली, त्या नवरीचा जबाब नोंदवून घेतला, घडलेला प्रकार विचारला. तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि आता त्या नवरदेवासोबत राहायचं नाही, त्याच्यासोबत संसार करायचा नाही असा निर्णय त्या नवरीनं घेतलेला आहे आणि त्या नवरदेवाविरोधात रीतसर तक्रार आणि गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे.
आता खरंच नवरीनं ज्या पद्धतीनं सांगितलंय त्याच पद्धतीनं घडलेलं आहे का, यामाग अजून दुसरं काय कारण आहे, हे पोलीस तपासामधून समोर येणार आहे आणि योग्य ती कारवाई होणार आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.